सगळ्यांचे धन्यवाद की आपण एका शॉर्ट नोटीसवरती या ठिकाणी आलेला आहात। खरं तर प्रेसही मीच सुरू करतो आणि संबोधितही मीच करणार आहे। त्यामुळे या पत्रपरिषदेला प्रामुख्याने श्रीमती आयुषी सिंग आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त आलेले आहेत। आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर चौहानजी देखील आहेत। जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापटवारजी आहेत आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अधिकारी शेख अय्यूब आहेत। मी त्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो। खरं तर सर्वप्रथम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग, मी आताही अनुसूचित जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी संबोधित करत आहे प्रेस कॉन्फरन्सला। मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राज्यामध्ये हे दोन वेगळ्या आयोगाची रचना केलेली आहे आणि केंद्राच्या धर्तीवर 89व्या घटनादुरुस्तीने तत्कालीन प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी केंद्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन राष्ट्रीय आयोग वेगळे वेगळे केले होते। अनुसूचित जाती ही देशभरातली संख्या 18 ते 20% आहे आणि अनुसूचित जमातीची संख्या 7.5 ते 9% वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी स्थिती आहे। दोन्ही यांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या आहेत। त्या अनुषंगाने 2005 मध्ये राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा 2024 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन आयोग वेगळे करताना दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देखील सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या ह्या कार्यकाळामध्ये त्यांच्या प्रयत्नातून आयोगाला आणि या आयोगांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातल्या अनुसूचित जातीतल्या आणि जमातीतल्या दोन्ही समाजाला हा न्याय मिळालेला आहे असं मी समजतो। खरं तर आजची जी पत्रपरिषद आहे ती आपल्याला विदित असेल की 14 एप्रिल 2025 ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आदिवासी फासेपारधी हा जो समाज आहे, जो गावकुसाच्या बाहेर कुठेतरी पालावर अत्यंत विदारक अवस्थेमध्ये जगतो, त्यांच्या समस्यांवर चर्चा व्हावी, त्यावर उपाययोजनांच्या संदर्भाने समाज म्हणून, आयोग म्हणून, शासन म्हणून किती पावलं आपल्याला पुढे टाकता येईल त्या देखील दृष्टीने आपल्याला काम करता येईल या दृष्टीने पहिल्यांदा अशा पद्धतीची परिषद, न्याय संकल्प परिषद आम्ही नागपूरमध्ये याच सभागृहामध्ये आयोजित केली होती। त्यावेळेला आम्हाला जवळपास 118 समस्या यांचं निवेदन महाराष्ट्रातल्या सर्वदूर जिल्ह्यांमधून प्राप्त झालं होतं। त्यापैकी आम्ही 25 आणि 26 जूनला 30 निवडक समस्यांच्या प्रतिवेदनांच्या अनुषंगाने सुनावणी आम्ही याच ठिकाणी आयोजित केलेली आहे। खरं तर मी आदिवासी विकास विभागाचं देखील मनापासून धन्यवाद देतो की अनुसूचित जाती जमाती आयोगाने पुढाकार घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आयोगाच्या निर्मितीनंतर एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी फासेपारधी समाजाला न्याय देता येईल अशा दृष्टीने अशा पद्धतीच्या सुनावणीचं आयोजन केलेलं आहे। आणि त्यामुळे मी श्रीमती आयुषी सिंग यांचे देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी 16 जूनला
खरं तर पहिल्यांदा पत्र काढलं, आयुक्तांना विनंती केली आदिवासी विकास विभागाच्या की या सुनावण्यांच्या संदर्भाने अमरावती, सोलापूर, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी जिल्ह्यातून तक्रारकर्ते, निवेदनकर्ते येणार असल्याने संबंधित अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांना त्यांची व्यवस्था करण्याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे आणि आयोगाच्या सुनावणीस उपस्थित राहण्याकरिता सहकार्य करावे, ही विनंती त्यांनी आयुक्तांना केली।